बऱ्याच वेळा शिल्लक राहिलेल्या चपातीचं काय करावं हा प्रश्न पडतो. तर आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून मस्त कुरकुरीत असा नाश्त्याचा पदार्थ बनवत आहोत. सायंकाळच्या छोट्या भुकेसाठी आपण हा पदार्थ सकाळी केलेल्या चपातीपासून करू शकतो. दुपारी जेवण केल्यानंतर सायंकाळी 5 वाजता मुलांना चपाती भाजी खायला नकोच वाटते, तर हा पदार्थ आवडीने खातील. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत. तर मी हा पदार्थ सायंकाळच्या नाश्त्यासाठी बनवत आहे. तर ही सकाळी केलेली चपाती आहे. त्या 2 चपात्या घेतल्या आणि 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. उकडून घेतलेला बटाटा आपण व्यवस्थित असा मॅश करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला यामध्ये काही साहित्य वापरायचं आहे ते पाहूयात. तर मी इथे काही भाज्या घेतलेत. तर बारीक चिरलेला थोडा कांदा, एकदम बारीक चिरलेली थोडी शिमला मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घेतलेली आहेत. पुदिन्याची पाने असतील तर आवर्जून घ्या, ती यामध्ये खूप छान लागतात. सोबतच काही मसाले घेतलेत. त्यामध्ये लाल तिखट, धना जिरा पावडर, चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि बारीक शेव घेतलेले आहे. सोबतच शेजवान चटणी, पास्ता सॉस आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे. तर आपण उकडून घेतलेल्या बटाट्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून घेऊयात. तर शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने टाकून घेतली. तुमच्याकडे जर गाजर असेल तर आवर्जून गाजर टाका. गाजरसुद्धा यामध्ये खूप टेस्टी लागते, परंतु माझ्याकडे गाजर नव्हते त्यामुळे मी आज इथे वापरलेले नाही. तर मसाले टाकून घेऊयात. तर सुरुवातीला चवीप्रमाणे मीठ टाकले. थोडे मीठ मी इथे शिल्लक ठेवलेले आहे, नंतर आपण टेस्ट करून वापरू शकतो. लाल तिखट टाकून घेतलं. नंतर यामध्ये चाट मसाला 1 चमचा टाकून घ्यायचा आहे आणि धना व जिराची एकत्र पावडर आहे ती सुद्धा 1 चमचा टाकून घेतली. पुन्हा हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. तर हा आज आपण नाश्त्याचा पदार्थ थोडा चटपटीत बनवत आहोत, त्यामुळे मी इथे चाट मसाला वापरलेला आहे. तर सर्व आपण हे बटाट्याचे मिश्रण हाताने व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ. तर हा नाश्त्याचा पदार्थ एकदम असा कच्ची दाबेलीच्या फ्लेवरचा तयार होतो. तर आपण लगेचच नाश्ता तयार करायला घेऊ. तर सुरुवातीला या 2 चपात्यामधील 1 चपाती मी बाजूला काढली. एका चपातीवर आपण सुरुवातीला सर्व सॉस लावून घेऊ. तर मी इथे साधारण 1 चमचा पिझ्झा पास्ता सॉस वापरला. त्यानंतर 1 चमचा शेजवान चटणी वापरलेली आहे आणि सोबतच अगदी अर्धा चमचा मी इथे टोमॅटो केचप वापरत आहे. तुम्हाला जर थोडं चटपटीत जास्त आणि आंबूस आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटो केचप थोडे जास्त वापरू शकता, परंतु आपण दुसऱ्या चपातीला पण हे वापरणार आहोत त्यामुळे मी इथे थोडे प्रमाण कमी ठेवलेले आहे. त्यानंतर तयार केलेले बटाट्याचे स्टफिंग आपण यावरती लावून घ्यायचं आहे. याला थर देत असताना तो एकदम जाडसुद्धा थर द्यायचा नाही, तर एकदम असा पातळ लेयर आपण देऊन घ्यायचा आहे. पूर्ण बटाट्याचे स्टफिंग यावरती आपण व्यवस्थित असे पसरून घेतल्यानंतर हा पदार्थ कुरकुरीत होण्यासाठी मी इथे वरून शेव टाकून घेत आहे. तर ही 0 साईजची बारीक शेव आहे. यावरती आपण सर्वत्र तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक लावून घेऊ शकता. तर या पद्धतीने मी वरून व्यवस्थित अशी शेव टाकून घेतली आणि ती डिश बाजूला करून दुसऱ्या एका डिशमध्ये दुसरी काढून ठेवलेली चपाती घेतलेली आहे. दुसऱ्या चपातीवर सुद्धा आपण अर्धा चमचा पिझ्झा सॉस, अर्धा चमचा शेजवान चटणी आणि अगदी अर्धा चमचा टोमॅटो केचप टाकून चपातीला पूर्ण व्यवस्थित आपण पसरून घेणार आहोत. तर ही चपाती आपण तयार केलेल्या बटाट्याच्या स्टफिंगच्या चपातीवर व्यवस्थित अशी लावून घेणार आहोत. तर टोमॅटो केचप आणि पास्ता पिझ्झा सॉस लावलेली चपाती आपण यावरती अशी पलटी मारून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी चपाती यावरती टाकून आपण व्यवस्थित हाताने प्रेस करून घेऊ. तर मी अगोदरच तवा गरम करायला ठेवलेला आहे. तुम्ही कोणताही नॉनस्टिक किंवा दररोज चपातीला जो तवा वापरतो तो घेतला तरी चालेल. तर तवा गरम झाल्यानंतर यावरती मी 2 चमचा तूप सोडून घेत आहे. तुपामुळे या पदार्थाची टेस्ट आणखीन छान येते. तूप किंवा बटर लावून आपण तव्याला संपूर्ण असे पसरून घ्यायचं आहे. तर तूप टाकल्यानंतर ही चपाती आपण अलगद अशी तव्यावरती भाजण्यासाठी ठेवणार आहोत. तर गॅसची फ्लेम अजिबात इथे वाढवायची नाही. मीडियम टू लो गॅसवरती ही चपाती आपण अशा प्रकारे प्रेस करत करत भाजून घ्यायची आहे. तर आपण वरील बाजूला सुद्धा चपातीला तूप सोडून घेऊ
म्हणजे व्यवस्थित अशी आपली ही खरपूस चपाती आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे. तर दोन्ही बाजूनी व्यवस्थित तूप लावून दोन्ही बाजूनी ही चपाती खरपूस रंगावरती आपण मीडियम टू लो गॅसवरती भाजून घेत आहोत. ब्रेड सँडविच करण्यापेक्षा या पद्धतीने केलेले हे चपाती सँडविच खरंच खूप हेल्दी आणि टेस्टीसुद्धा होते. तर मुलांना सारखे सारखे ब्रेड खायला देण्यापेक्षा या पद्धतीने आपण चपातीचा नाश्ता त्यांना करून देऊ शकतो आणि आपसुकच मुलांच्या पोटात सुद्धा चपाती जाते. तर मुलांना चपाती भाजी खायला सारखं सारखं नको वाटते, त्यावेळेस आपण या पद्धतीने त्यांना हा चपातीचा नाश्ता बनवून देऊ शकतो. करायलाही जास्त वेळ लागत नाही आणि खायला सुद्धा तेवढाच टेस्टी होतो. घरातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना आवडेल असा हा नाश्ता आहे. तर दोन्ही बाजूने तूप सोडून आपण ही खरपूस रंगावरती चपाती भाजून घेत आहोत. तर दोन्ही बाजूने आपली चपाती व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे. लगेचच आपण ही थंड करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊ. तर अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा. तर ही चपाती आपली कोमट अशी झालेली आहे. म्हणजे चपाती थोडी थंड झाल्यानंतर आपण पिझ्झा कटरने याला कट देऊन घ्यायचा आहे. तर मी ते चपातीचे 4 भागमध्ये कट करून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर याचे पिझ्झा स्लाईसमध्ये आणखीन याचे 4 भाग करून घेऊ शकता. तर या पद्धतीने हळूवारपणे आपल्याला ही चपाती कट करून घ्यायची आहे, म्हणजेच यामधील बटाटा बाहेर येणार नाही. तर हा पदार्थ असाच खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो, परंतु याला जर आणखीन थोडं चटपटीत करायचे असेल तर आपण याला बाहेरील बाजूनी थोडी शेव लावून घेऊ. तर चपातीच्या काठाला मी इथे टोमॅटो सॉस लावून घेत आहे. तुमच्याकडे जर चिंचेची चटणी शिल्लक असेल तर ती लावून घेतली तरीसुद्धा चालेल. मी इथे टोमॅटो केचप लावून घेऊन नंतर वरून आपण याला थोडी थोडी शेव भुरभरून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपण घरगुती साहित्यामध्ये अगदी कमी वेळेत तयार केलेला चटपटीत नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तर याच पद्धतीने मी इथे ह्या चारही भागाला या पद्धतीने टोमॅटो केचप आणि शेव लावून तयार करून घेत आहे. तर इथे मी सर्व चपातीला या पद्धतीने असे शेव लावून कोटिंग केलेलं आहे. तर आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून हा तयार केलेला नाश्ता याला तुम्ही चपाती सँडविचसुद्धा म्हणू शकता. तर अगदी ब्रेड सँडविचपेक्षा सुद्धा जास्त टेस्टी असा हा नाश्ता आपला कुरकुरीत आणि चविष्ट असा तयार झालेला आहे. जर हा नाश्ता तुम्हाला मुलांना टिफिनमध्ये द्यायचा असेल तर याचे तुम्ही 2 भाग आणखीन जास्त करू शकता. तर या पद्धतीने असा पिझ्झा स्लाईसमध्ये मी हा टिफिनसाठी नाश्ता तयार करते. तर पुन्हा भेटू अशाच छान रेसिपीसोबत. धन्यवाद.